डेंजर घाट होता, म्हणजे मी खाली बघितलंच नाही अजिबात. भित्री मी बघ कसा आहे मी शूरवीर. तुला जरा दिलं, धीर दिला तेवढा. ही पद्धत असते का? हे तुम्ही डिस्क्रिमिनेशन मला पटत नाहीये. तुम्ही आमच्या चौदारच्या रील बघा. अरे शिकतोय मी चांगले फोटो काढायला. हॅलो गाईज, आम्ही आज निघालो आहोत शूटला, म्हणजे कामाला का फिरायला चाललो आपण. सांग की. आणि काम पण आहे, काम दोन्ही पण. दोन्ही पण. बरं बरं. मी सिद्धार्थ, ही आकांक्षा. तूच बोल आता. माझं नाव मला सांगू दे ना. असं कसं? बायको माझी आहेस ना. बरं ठीक आहे, बोल तू. चल. हा सिद्धार्थ शेलार आणि मी आकांक्षा सावंत. हे नव्हतं ठरलं असं. खूप 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 आम्ही आनंद आज आहे. चाललोय वेल्हेला एका शूटसाठी. तोरणाच्या जवळ आहे. सो वेल्हेच आहे ना. हो. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी. नशीब बघा ना, हल्ली किल्ल्यावर जायला जमत नाही कामामुळं किंवा काही मला गोष्टी. हा घेऊन जात नाही असं आहे. हां, पण आम्हाला शूट पण असं येतं की जे किल्ल्यांच्या धरणाच्या जवळ असतं. आज आपण मागच्या व्लॉगमध्ये राजगड बघितला होता, आता आपण तोरणाचा परिसर एकदा बघू. तुंग पण बघितलं होतं. हां, तुंग पण बघितला होता. सह्याद्री काय आपलं सुटणार नाही किती. चला प्रवास दाखवतो, भेटूया. आम्ही आता खडकवासल्यापर्यंत पोचलो आहे आणि मध्येच थांबलो आहे हवा भरण्यासाठी. आणि अजून 1 तास लागेलच पोचायला. हा बघा आला. काय म्हणतोय मालक? चला 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 चला. सो आता रिसॉर्टला जेव्हा पोचू तेव्हाच भेटू आपण. चक्का पण नाश्ता नाही केला रे आज. सकाळीच नाश्ता खाल्लाय पोहे त्याने, तरी पण त्याला आता भूक लागली असेल. त्याला सारखीच लागत असते. आता दिसत असेल बघा, धरण पूर भरलंय. आता पाणी वर यायचं बाकी आहे. वाहून न्यायचं बाकी आहे. वाहून नाही बाबा, मी नाही वाहून देऊन जाणार. मला पोहता येत नाही, त्यामुळे मी पहिला पळून जाणार. आधी नाकाची सर्जरी कर. का? नाक मग कसं आहे तुझं? नागपूर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. काय संबंध? नाकामुळे प्रॉब्लेम झालाय. अरे देख ना आहे मी. हो हो हो, बघा सांगा कसं आहे नाक. नाक सोड, धरण दाखव ना. नाकाचं काय? आता बोलतोस धरणावरला नावं ठेवतोस. काय बोलायचं आता? पाण्याबद्दल बोललो, धरणाबद्दल नाही. छान छान केलंय रे रस्त्यावर जाताना. काही असे हे केलेत, बहुतेक ग्रामपंचायतीने व्यंगचित्र केली आहेत त्याच्यावरती महाराजांचा कशाचा कशा उल्लेख आहे. हा सगळा एरिया असा ह्याचाच ना, मिलिटरीच्या. गणपती आल्याचे वाईब झाले. हो, हे गाणं म्हणजे गणपती बसले किंवा गणपती जवळ आले हेच म्हणू शकतो आपण. आपल्या पुणे शहरातनं दिसणारा सिंहगड आत्ता पावसाचं वातावरण इतकं आहे आणि इतका ढग आणि धुक्याने हे झालाय की तो दिसेन असं झालंय. आणि त्या डोंगर रांगाच्या वरती जो आहे तो सिंहगड आहे. खरं सांगायचं, खरं सांगायचं. घाटात मला माहिती आहे. मी तुला सहारा दिला. अरे देवा वाचव. खरं बोल. घाबरली होती तर घाबरली होतीस? काय नाही. घाटात आम्ही अख्ख्या स्टार्टिंग पासून इथे शूटला म्हणजे रिसॉर्टला येतोपर्यंत एकही गाडी नाही. म्हणजे 4 व्हीलर तर नाहीच. खाली बघितलंच नाही अजिबात. म्हणजे पहिल्यांदा मी पण पानशेत धरणाच्या जवळून वेल्हेला जो रोड जातो, काहीतरी गावाचं नाव होतं आता आठवणा. एवढा डेंजर घाट होता. अनुस्कुरापेक्षा पण डेंजर घाट होता, म्हणजे मी खाली बघितलंच नाही अजिबात. भित्री मी बघ कसा आहे शूरवीर. मी तुला जरा दिलं, धीर दिला तेवढा. माझ्यापेक्षा जास्त तू घाबरला. हो, झोपून गेली घाटात. काय सांगायचं. आलो रिसॉर्टला. प्रचंड मोठा एरिया आहे बघा. रूम्स आहेत. आमचा आजचा शूट आणि स्टे इथे आहे. त्या मागे आता आम्ही पाणी बघायची हिंमत नाही आमच्या आज. धरणच आहे म्हणजे. दाखवू आता. आणि खरं सांग ना, भूक लागली सांग की. तोरणं शोधतोय ना, जेवायचं ताट शोधती. पहिलं मला आलं नव्हती. भूक लागली काय
स्ट्रॉंग पाहिजे आपण, स्ट्रॉंग. झालं, खरं बोल जरा. चला जेऊया. बाय द वे मंडळी, काय म्हणतोय पाऊस आलाय? कशा आहेत रूम्स वगैरे? चल दाखवूया. छान आहे तिकडचं, हेच दाखव गार्डन वगैरे. यस, हे बघा छान रूम, छान छत्री आणि माझी छान अशी बायको. हस की जरा कधीतरी. बघा गार्डनिंग खूप चांगलं आहे, रूम्स पण चांगले आहेत. हो, आणि 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 यासोबत तुम्हाला दिसणार आहे बॅकवॉटर. एवढा पण पाऊस नाही, उगे छत्रीचं प्रमोशन करते. हो, चष्मा भिजतो, चष्मा भिजतो. शेंगदाणे. हो चालेल ना, वॉक करत आहे. मोबाईल द्या इकडे. अरे शिकतोय मी चांगले फोटो काढायला. मॅडम ओके, तो केवढं छान वाटतंय, एकदम शांत आहे. हा ना, पावसात सगळं पण हे धरण आहे की नदी आहे की काय आहे? नाही, धरणच आहे. तिथे जे आहेत मोऱ्या, हा, सगळं धुक्यामध्ये गेलं बा आता. धुक्यामध्ये गेलंय. माझी बायकोच फक्त क्लिअर दिसते मला, प्रेमा अशी. ती तुला दिसली पाहिजे क्लिअर. कोण बायको? चष्मा काढ ना, दिसतील. नाटक करतोस. मडके. आम्ही दोघे पण गरीब गाईसारखे जेवणाची वाट बघतोय. खरं सांग, चातकाप्रमाणे वाट मला बघतेस? तर नाही लागली भूक, वा. तुला लागली वाटतं. मगाशी म्हणली पहिलं जेवू मग काम करू. माझ्या नावाखाली ही खाती. खरंय, तू माझं असं बोलणार मला? तू खाण्याचं नाही काढत रे मी, सांगतोय की असं बोलणार. माझ्यापेक्षा जास्त खाती. मुंबईला गेले की फिश ही खाती, माझं नाव सांगते. अरे देवा. अरे जावयाला बनवलं जातं, काय मुलीला बनवलं नाही जातं? बनवलं जात. बनवलं म्हणजे येड्यात काढलं होतं का? जावयाला की खास त्याच्यासाठी काय काय बनवलं जातं. आता मी बोलली मम्माला बनव तर ती बनवणार नाही. सिद्धार्थ येतोय, मग सिद्धार्थला सगळं बनवायचं. ही पद्धत असते का? हे डिस्क्रिमिनेशन मला पटत नाहीये. तुम्ही आमच्या चौदारच्या रील बघा, सगळ्या रील ही सांगती, मग आम्ही दोघं बिचारे काम करतो, जावया आणि सासूबाई आमच्या, आणि मग गार झाले की खातो. हे नाही सांगत. लय टेन्शन आहे हो जावई म्हणून, सोपं नाही एवढं. हो 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 हो. आता आम्ही थांबू शकत नाही, आमच्या हातांना. बाय बाय, जेवल्यावर भेटू. काय म्हणते वातावरण? खूप छान अशी झोप झालेली आहे वातावरणामुळे. कसं आहे माझं शर्ट? बघा बघा, नवीन वस्त्रज्ञ एथनिक वेअर मधनं शिवलेलं आहे. एका दिवसात 24 तासाचा आम्हाला शर्ट मिळाला आहे. रील बघा आणि मग ठरवा चांगलं आहे का वाईट आहे. पण चांगलंच करते माझी बायको, व्हिडिओच्या बाबतीत तोड नाही. आम्ही आता थोडे आमचे क्लिप्स घेतो कपलचे. एक स्विमिंग पूल आहे, पण स्विमिंग पूल माझ्यापेक्षा आहे ना, इथं नॅचरल ब्युटी काय बघायची आहे का तुम्हाला? तुम्हाला थांबा, नॅचरल ब्युटी दाखवतो. पाऊस पडतोय थोडा रिमझिम. हे आमचं लोकेशन आहे आणि ह्या लोकेशनमध्ये सुंदर अशी छत्री आणि बायको. पहिला छत्री का बोलला? अरे मग छत्री मोठी आहे ना, तू छोटी आहेस मग बायको छोटी. पहिलं मग सुंदर अशी बायको ही छत्री. बर, सुंदर अशी बायको आहे माझी ही, पण छत्रीमधली. झाली का झोप? किती वेळा झोपलीस? छान असं वातावरण, एकदम शांतता, पक्ष्यांचे आवाज केले विलाट. आणि बेडकांचे आहेत का? बरं सॉरी. आता लागली आहे भूक, आम्ही चाललोय जेवायला. भेटूया म्हणजे सकाळीच भेटूया, नाही तर गुड नाईट, गुड मॉर्निंग गाईज. आमची सकाळ झालेली आहे आणि 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 बघा, आम्ही आमच्या रूमच्या खिडकीतून बाहेर आलो तर हा नजारा बघा. भात लावणी झालेली आहे बऱ्यापैकी, मस्त की पक्षी वगैरे
एस टीचा आवाज येतोय, रिमझिम पाऊस आहे, पावसाचा आवाज आहे, त्यासोबत वातावरण बघा. रात्री इतकी शांतता होती या ठिकाणी. ही आमची रूम जिथे आम्ही थांबलो होतो. निघायचं घरी. हो, हो, कसा होता एक्सपिरियन्स? चांगला होता. स्टे बघायला गेलं तर पण खूप जास्त गर्दी आहे. म्हणजे तो एकांत वगैरे असं पीस असतं तसं नाही आहे. ॲक्च्युली खूप. इथे ग्रुप जास्त आहेत, म्हणजे हां. ग्रुप्स बुकिंग जास्त आहे, ग्रुप्स जास्त येतात एन्जॉयमेंटला, कंपनी पार्टीला. जास्त मित्र. ग्रुप असल्यामुळे ते कुठेतरी असं सारखे गोंधळ वगैरे हा जास्त होता. बरोबर. फूड चांगलं होतं, म्हणजे दोन्ही टाईम लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट पण खूप चांगला होता. आणि बाकी ओव्हरऑल ॲम्बियन्स पण चांगला आहे. फक्त जास्त पाऊस असल्यामुळे बाहेर जास्त पडता नाही. बरोबर. गुंजवणी धरणाच्याच बाजूला आहे. धरणाचं पाणी दिसतं, धरण दिसतं आणि वातावरण इतकं हिरवंगार आहे आणि असं वाटतच नाही की पाऊस थांबतोय. थोडं उघडलं की लगेच पाऊस सुरू होतोय. पाऊस कंटिन्यू आहे, म्हणजे आज पण आहे आणि काल पण तेवढाच होता. ओव्हरऑल चांगला होता एक्सपिरियन्स. फक्त गर्दी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येऊ शकता. मला पर्सनली गर्दी आवडत नाही, याला आवडते, तर मला आवडलंच आहे. नाही, काय हरकत नाही, असं काही नाही. आता आपण आपल्या घराकडे म्हणजे कामाकडे निघूया. पुढच्या व्हिडिओसाठी काही लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही म्हसोबाला गेलेलो तेव्हा ह्याने सांगितलेलं की सिंहगड असेल, पण अजून जाऊ. सिंहगड नाही आलाय. फक्त अरे खालून तोरणा दाखवलाय त्याने, तो पण अर्धा धुक्यात आहे. कालच अशी बातमी आली की सिंहगड बंद केला आहे दरड कोसळल्यामुळं. लवकर आम्ही सिंहगडाचा ब्लॉग करू आणि त्या ब्लॉगला फक्त आकांक्षाच बोलेल. चालेल ना, नक्कीच. चाल, भेटूया.